तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। जिल्ह्यातील जवळपास 10,000 लोकसंख्या असलेल्या साखळी बुद्रुक गावामध्ये तब्बल 20 ते 25 दिवसानंतर नळाला पाणी येतं, त्यातूनही पुरेसं पाणी मिळत नाही। त्यामुळे नागरिकांना विहिरी आणि बोरवरून बऱ्याच अंतरावरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे। 2 हंडे पाणी मिळावं यासाठी भर उन्हात महिला पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहेत। पाण्याची टंचाई पाहता ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना कराव्यात यासाठी गावातील महिलांनी 15 दिवसांपूर्वी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा देखील काढला होता। मात्र ग्रामपंचायतकडून योग्य त्या उपाययोजना झाल्या नसल्याने माजी सरपंच विजया कोडसे यांनी 2 दिवसापासून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। ग्रामपंचायत प्रशासनाकडून टँकर आणि विहीर अधिग्रहणासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती आहे। मात्र अजूनही तरतूद झाली नसल्याने नागरिकांची गैरसोय पाहायला मिळत आहे। गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी माजी सरपंचाला उपोषण करण्याची वेळ येत असेल तर येत्या काळामध्ये पावसाळा लांबल्यास पाणी टंचाईची समस्या भीषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ग्रामपंचायतने युद्धपातळीवर पाठपुरावा करून पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, बुलढाणा। कालपासून उपोषणाला सुरुवात केली, काय नेमकं प्रॉब्लेम आहे? आमच्या मागणं म्हणजे आम्ही 28 मेला घागर मोर्चा काढला होता। त्या घागर मोर्चानंतर आमच्या म्हणजे मागण्या त्या ठिकाणी होत्या की गावाला खूप मोठी पाणी टंचाई सुरू आहे आणि सर्व गावामध्ये अस्ताव्यस्त या ठिकाणी पाण्याचं वातावरण झालेलं आहे आणि महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असेल, यांना कोसं दुरून पाणी आणावं लागत आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयावर त्या दिवशी 28 तारखेला घागर मोर्चा आणला होता आणि त्यानंतर आम्हाला या ग्रामपंचायत प्रशासनाने त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 दिवसात तुम्हाला या ठिकाणी टँकरची सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये सुरळीतपणे नळ योजना जी आहे ती पण गावामध्ये चालू होईल। परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे हालचाली या ठिकाणी आम्हाला दिसल्या नाही किंवा पाणी सुद्धा गावामध्ये आलेलं नाही। त्यामुळे आम्ही कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो। सध्याची पाण्याची काय व्यवस्था गावामध्ये पाण्याची व्यवस्था म्हणजे आज ज्या लोकांकडे म्हणजे पाणी साठवायसाठी आहे टाके वगैरे ते लोक टँकर विकत घेत आहे, पण जे गोरगरीब लोक आहेत त्यांचं काय, ते म्हणजे कोणी डोक्यावर पाणी आणत आहे विहिरीवरून, शेतातून। आज बाहेरची पण परिस्थिती अशी की शेतामध्ये सुद्धा पाणी नाही विहिरीमध्ये, तर अशी म्हणजे उन्हातानाची लोकांची खूप म्हणजे फजिती होत आहे। पुढची काय तुमची नेमकी भूमिका असणार आहे? आता आमच्या ज्या मागण्या आहे किंवा आम्ही ज्या 28 तारखेला यांना ज्या मागण्या आम्ही म्हणजे त्यांनी जे आश्वासन दिले ते अगोदर पूर्ण करावे। आज यांनी म्हणजे लाखो रुपये जमा करून म्हणजे या ठिकाणी कर वसूल केला, परंतु लोकांना या ठिकाणी जेव्हा म्हणजे आज त्यांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा पाणी पुरवायचं त्या ठिकाणी आज लोकांना इकडे तिकडे भटकावं लागत आहे। त्या ठिकाणी आमची हीच मागणी आहे की यांनी म्हणजे लोकांना स्वच्छ आणि निर्मळ पाणी म्हणजे घरपोच लोकांना देण्यात यावं। त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला 1000 ते 1500 पाणी हे रोजचं मिळालं पाहिजे। त्यानंतर या ठिकाणी जी जलजीवन मिशनची जी योजना आहे ती 5,62,00,000 तर त्या योजनेची सुद्धा आम्हाला चौकशी करून पाहिजे किंवा तुम्ही काय काम केलं, काय कुठं काय अडकलंय तर ती सुद्धा आम्हाला चौकशी करून पाहिजे। आणि जो पाणी कर आहे, आपला घर कर आहे, इतर कर, हे सर्व जी वसुली केली आहे ते गावकऱ्यासमोर यांनी मांडावं। नळाला पाणी किती दिवसातून येते? नळाला पाणीच नाही येत, 15 दिवस महिना लागतोय। आता तुम्ही पाणी कुठून आणता सध्या? आता बोरून आणलं। किती अंतर आहे? लहान तळात ते येशीतून तिकडून एवढी उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस तुम्ही पाणी आता पाणीच नाही तर काय करा? किती दिवसापासून वर लय 2 महिन्यापासून चालू आहे। या नळांचं म्हणजे किती आपण दिवसातून पाणी येतं? काय येतं ते बना लवकर येतच नाही ना। मॅडम, आपल्या गावामध्ये माजी सरपंचांचं जेव्हा महिला सरपंचांचं उपोषण सुरू आहे 2 दिवसापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्यासाठी त्यांना उपोषण करावं लागतं। गावकऱ्यांचं म्हणणं आहे 20 ते 25 दिवसातून नळाला पाणी येतं। सध्या गावामध्ये काय नेमकी परिस्थिती आहे? सर, सध्या गावामध्ये आपले गावात ऍक्च्युअली 3 बोर प्रॉपर म्हणजे ग्रामपंचायतचे सुरू आहे आणि त्या बोरून बरेचसे लोक पाणी नेतात आणि आम्ही आपली जल स्वराजची जी विहिरीच आहे ते पाणी सुरू आहे। त्याच्यावर सुरुवातीला 2 वाल होत होते, पण मग आम्ही तिथं पुनर्भरण खड्डा करू लागलो, त्यात थोडाफार बदल झाला आणि पुन्हा अजून 2 विहिरी जोडलेल्या आहेत। आपण सध्या त्या विहिरीमुळे आपले 3 वाल होतात आणि पुन्हा 3 वाल होतात, असे 6 वाल होऊन राहिले। आणि पाणी कसं आहे, गावकऱ्याचं म्हणणे 25 दिवसाने 23 दिवसाने असं गावकरी म्हणताय, पण त्याला कारण नाही सर, कधी लिकेज असतं, कधी काही टेक्निकल प्रॉब्लेम येतात, यामुळे बी बऱ्याचशा घडी उपस्थित होऊ राहिल्या आणि 1 महिन्याचे दिवस आहे। आता पाणी पातळी आपल्या सगळ्यांना खूप कमी झालेली, म्हणजे ही तसली जळगावच्या धरणातली सुद्धा पाणी पातळी कमी झालेली आहे।
तर हे आपल्या सगळ्यांना मान्य करावं की एक नैसर्गिक आपत्ती आहे. आम्ही प्रयत्न करू राहिलो. त्या हिशोबाने मी टँकरचा प्रस्तावही बीडीओच्या कार्यालयात तिकडे सादर केलेला आहे. आपल्याला टँकरनं पाणी पुरवठा सुरू झाला की जिथे पाणी पोहोचत नाही तिथे आपण पाणी देण्याचा प्रयत्न करू आणि ज्याप्रमाणे पाणी उपलब्ध होईल त्याप्रमाणे पाणी आपण देऊ. पण एक मी असं म्हणजे शाश्वतीने देऊ शकत की मी पूर्णच पाणी देऊ शकते, कारण की पाणी खाली जमिनीतच नाही, तुम्ही पूर्ण सगळंच काही देऊ शकणार नाही. ज्या प्रमाणात उपलब्ध होईल त्या प्रमाणात आपण पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करू. अजून पाणी टंचाई निवारणासाठी काय ग्रामपंचायत उपाययोजना राबवण्यात येणार आहे? सर आपण टँकरचा प्रस्ताव दिलेला आहे. आता पाणी पुरवठा उपाययोजना आता एक जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, पण ते काम एकदम संत गतीने, ते काम आपल्या ताब्यात पण नाही ग्रामपंचायतच्या, आणि ते काम होईपर्यंत आपण त्या कामामध्ये जसं काही बोलूही शकणार नाही सर त्या कामाबाबत. काम सुरू आहे त्या संबंधित विभागाला तुम्ही किती तक्रार केली का तो आला आहे? हो सर, इकडून गावकऱ्यांनी बोलणं झालेले आणि हे पण बोललेले ग्रामपंचायतचे लोक, पण ते म्हणतात की जसं होऊन जाईल आता या 2 दिवसात स्लॅब करण्यात जाईल. फोन केलेला सर. कामाची गती वाढवण्यास हा हा फोन केला, फक्त बोलणे झालेले त्यांच्याशी. सध्या गावात किती दिवसातून पाणी पुरवठा कसा आहे? सर सध्या 10-15 दिवसातून गावाला पाणी पुरवठा होते अंदाजित, कारण विषय असा असतो काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर दिवस वाटतात. आता 2 दिवस झाली इतकं लिकेज, 2 ठिकाणी लिकेज काढण्यात गेले कर्मचाऱ्यांचे, अशा अडचणी सर. त्यामुळे आता सगळीच अडचणी आणि पाणी पातळी कमी झाल्यामुळे खूप अडचणीचा सामना सगळ्यांनाच करावा लागू राहिला, पण आमच्याकडून जेवढे प्रयत्न होईल तेवढे प्रयत्न आम्ही करूच. तर जे काही उपोषण करते आहेत यापूर्वी देखील या ठिकाणी आघाडी मोर्चा महिलांनी काढला होता आणि त्या दिवसापासून ते उपोषण करतात, त्यांनी देखील उपोषणाचा इशारा दिला होता. आता दरम्यानचे जे काही दिवस आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठे हालचाली झाल्या नाहीत असा आरोप देखील केला जातो. नाही सर, तसं नाही म्हणता येणार, कारण पहिला पुनर्भरणी खड्डाच खणला गेला होता. त्यानंतर आपण विहिरी जोडण्याचा प्रयत्न केला. अधिग्रहणासाठी सुद्धा बऱ्याच जणांना आम्ही म्हणजे जाऊन भेटी दिल्या सर. मी सुद्धा विहीर अधिग्रहणासाठी भेटी दिल्या, पण आम्हाला सातबारे मिळायला वेळ लागला आणि एका व्यक्तीने सहकार्य केलं, म्हणून आता आपले ते टँकरचा प्रस्ताव आपण दिलेला आहे. आपण ज्या संदर्भात पाठपुरावा करताय पत्रव्यवहार करताय वरिष्ठ कार्यालयाला, काय अडथळा निर्माण होतो या संदर्भात? तुम्हाला गावाला पाणी देण्यासाठी कुठे अडथळा निर्माण होतो शकता सर? त्याविषयी आता काय बोलणार मी तुमच्यासोबत. आता मी दिलेली आहे सगळं, आता म्हणजे प्रस्ताव सादर केलेला आहे.